मेट्रो 4 मार्गिकेच्या कामातील महत्त्वपूर्ण टप्पा भांडूप येथे 325 मेट्रिक टनचे 3 स्टील स्पॅन्स यशस्वीरित्या स्थापित। मेट्रो 2 एप्रिलमध्ये मंडाले ते चेंबूरच्या दरम्यान धावणार। डायमंड गार्डन ते मंडाले टप्प्यानंतर एकमेव चेंबूर स्थानक एप्रिलमध्ये सेवेत दाखल होणार। कोस्टल रोडवरील स्पीडला आता ब्रेक लागणार। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जाणार। घाटकोपर भांडूपची वाहतूक कोंडी सुटेना। पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। तेजससह अनेक एक्सप्रेस दादर स्थानकातून सुटणार। सीएसएमटीचे 2 प्लॅटफॉर्म पुढचे 3 महिने बंद राहणार। प्रवासाचा वेग वाढणार। हायस्पीड मार्गामुळे पुणे ते मुंबई 1.5 तासात तर हैदराबादला 4 ते 5 तासात जाण्याची शक्यता। नवी मुंबईहून जूनमध्ये परदेशामध्ये टेक ऑफ। फेब्रुवारीपासून विमानतळ रात्रंदिवस सुरू होणार। कोरेगावमधील दिंडोशीकरांना धोधो पाणी मिळणार। नवीन पाण्याच्या टाकीच्या कामाचा शुभारंभ। 15,000 शाळा 500 महाविद्यालयांमध्ये घडणार कंटेंट क्रिएटर्स। गेमिंग सेक्टरमध्ये भविष्यात 20 लाख नोकऱ्या। उत्तरेच्या थंड वाऱ्यानं मासळी पळाली। 300 बोटी हात हलवत परतल्या। मच्छीमारांचा लाखोंचा खर्च वाया। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं चांदीच्या दरामध्ये घसरण। मुंबईत सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,60,570 रुपयांवर पोहोचला तर चांदीचा भाव 3 लाख रुपये किलोवर पोहोचला। फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्रात पावसाची शक्यता। 5 फेब्रुवारीपासून मात्र लगेचच ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता। मुंबईच्या काही भागामध्ये दाट धुकं। मरीन ड्राईव्हवर दाट धुकं असल्याचा व्हिडिओ आला समोर। पुण्यातील महादेववाडी उंडरी परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये अळ्या। नागरिकांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण। संत महादगीर महाराजांच्या शेगाव पायी जाणाऱ्या दिंडीचा वाशिममध्ये मुक्काम। शेकडो भाविकांना महाप्रसादाचं वाटप। माघ महिन्याची सुरुवात होताच तळकोकणामध्ये ग्रामदैवताच्या सप्तोत्सवाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। कणकवलीतल्या नाटळमध्ये ग्रामदैवत रामेश्वराच्या सप्त्याला भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात। तेलंगणातील प्रसिद्ध मेडाराम यात्रेला हजारो भाविकांची उपस्थिती। गडचिरोली जिल्ह्यातून देखील शेकडो भाविकांनी यात्रेला उपस्थिती लावली। जळगावमध्ये हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन। प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। सांगलीतील लिमयमळा येथे झालेल्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ ग्रामस्थांचं ठिय्या। संतप्त ग्रामस्थांचा पोलीस कार्यालयामध्येच राडा। निवेदन स्वीकारत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा। वाशिम जिल्ह्यामध्ये पारडी टकमोर येथील गावामध्ये जाणारा मुख्य रस्ता सध्या पूर्णपणे दुरावस्थेच्या विळख्यात। रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे ग्रामस्थांचं दैनंदिन जीवन विस्कळीत। बुलढाण्यातील मलकापुरातून उच्चभ्रू कुटुंबातील 3 जण संशयास्पदरित्या बेपत्ता। आई आणि 2 मुलं बाजारपेठेतून परतलेच नाही। पोलिसांकडून शोध सुरू। साताऱ्यातील वासोळी गावातील कणेर धरणाचा डावा कालवा फुटला। आजूबाजूच्या शेतीचं अतोनात नुकसान। पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाण्याची नासाडी। ठाण्यातील मेट्रो 4च्या स्थानकाचं बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर मात्र काम तातडीनं उरकण्याच्या गडबडीत वेल्डिंगचं काम सुरू असताना ठिणग्या वाहनांवर पडतायत। त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता। ठाण्यामधील कोपरी भागात डीप क्लीन मोहिमेचं आयोजन। पालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचा मोहिमेत सहभाग। शाळकरी विद्यार्थ्यांनाही देण्यात आले स्वच्छतेचे धडे। नाशिकच्या द्वारका सर्कल परिसरामध्ये अंडरपासचं काम आजपासून सुरू। पुढील 3 महिने द्वारका परिसर अवजड वाहनांसाठी बंद। नागरिकांनी पर्याय मार्गाचा वापर करण्याच्या प्रशासनाच्या सूचना। नागपूर जिल्हा परिषदेमध्ये 3,300 शिक्षकांकडे टीईटी नाही। जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या पदोन्नतीवर आता मोठं प्रश्नचिन्ह। अमरावतीमध्ये घरकुल योजनेतील भ्रष्टाचार उघड। तळेगाव दशासर येथे अपात्र लाभार्थ्यांना हाताशी घेऊन भ्रष्टाचार। 3 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल। कळमनुरी वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ। विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये आढळल्या अळ्या। मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहातील धक्कादायक प्रकार। निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याचा विद्यार्थ्यांचा प्रशासनावर आरोप। आकड्यांची भेळ आणि सामान्यांचा स्वप्नांचा खेळ। जयंत पाटील यांच्या अर्थसंकल्पावर टीका। महाराष्ट्र त्यांच्या खिचगणतीतच नाही। मुंबई आणि महाराष्ट्रासाठी एकही मोठी घोषणा नाही। आदित्य ठाकरेंचा केंद्रावर हल्ला।
कराडमध्ये भाजप शिवसेनेमध्ये वाकयुद्ध. पालकमंत्री कुणीही असू दे फरक पडत नाही. जयकुमार गोरे यांची शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका. पुण्यामध्ये राष्ट्रवादीनं केली गट नोंदणी. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली नोंदणी. निलेश निकम यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. शरद पवार उद्या दिल्लीच्या दौऱ्यावर. संसदेच्या कामकाजामध्ये शरद पवार सहभागी होणार. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात सकारात्मक निर्णय झाला होता. बैठका देखील पार पडल्या होत्या. आमदार जितेंद्र आव्हाडांचं महत्त्वाचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात 22 डिसेंबरला बैठक संपन्न. जयंत पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली होती बैठक. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. रोहित पवार 9 फेब्रुवारीला घेणार पत्रकार परिषद. रोहित पवार विलिनीकरणाच्या बैठकीचे पुरावे देणार. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांना दिलासा. मुख्य आरोपी शीतल तेजवानीवर चार्जशीट दाखल. जमीन गैरव्यवहारामध्ये फक्त शीतल तेजवानीवरच आरोप. अजित पवारांच्या विमान अपघातावर आमदार सुलभा खोडकेंची प्रतिक्रिया. घटनेची चौकशी चालू आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली आहे. चौकशीमध्ये सत्य समोर येईल. सुलभा खोडके यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मलंगडावर आरती. मच्छिंद्रनाथांच्या समाधीचं शिंदेंनी घेतलं दर्शन. विलिनीकरणाच्या वादाबाबत शरद पवारांचं सूचक भाष्य. चर्चेत नसणाऱ्यांना बैठकीबाबत काय माहिती असणार. शरद पवारांचं अनौपचारिक चर्चेदरम्यान महत्त्वाचं विधान. नाशिकमध्ये शिवसेनेला सत्तेत घेण्यावरून संभ्रम. भाजप शहराध्यक्षांचा सेना राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा प्रस्ताव. मात्र मंत्री गिरीश महाजनांचा विरोध. मालेगावच्या महापौर पदासाठी नरसीन खालिद शेख तर उपमहापौर पदासाठी शाने हिंद यांनी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना नगरसेवक आणि इतर नेतेही उपस्थित. पुणे पालिकेमध्ये अजितदादांचा पुतळा उभारा. शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी आयुक्तांकडे दिला प्रस्ताव. अजित पवारांचे पुण्यासाठी मोठं योगदान. नाना भानगिरे यांची प्रतिक्रिया. देवाभाऊ आदिवासी विकास पर्व नामकरणावरून वाद. ऐतिहासिक यात्रेच्या मूळ नावामध्ये बदल केल्याने संताप तर नामकरण केल्यामुळे आमचा इतिहास पुसणार नाही. अशोक उईकेंची प्रतिक्रिया. आमदार रोहित पवार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघातामध्ये निधन झालेल्या को पायलटच्या कुटुंबियांची त्यांनी घेतली सांत्वनपर भेट. शांभवी पाठकच्या कुटुंबियांची रोहित पवारांनी दिल्लीमध्ये जात सांत्वनपर भेट घेतली. अर्थसंकल्पामध्ये वस्त्रोद्योग विभागासाठी विविध योजना जाहीर. त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना याचा फायदा होणार. मंत्री संजय सावकार यांची प्रतिक्रिया. लोकशाही मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब. मुंबई पालिका भाजप गट नेतेपदी गणेश खणकर यांची निवड. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी खणकर यांच्या नावाची केली घोषणा. शिवसेना गटनेतेपदी अमेय घोलेंच्या नावाची घोषणा. मुंबई महापालिका स्थायी समिती सभागृहामध्ये करण्यात आली घोषणा. अजित पवारांच्या अस्थि विसर्जनानंतर राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात. मंगळवेढ्यात कोमल ढोबळे यांच्याकडनं साधेपणानं मात्र होम टू होम प्रचार. सोलापूरमध्ये विकासाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप आमने सामने. आजी माजी आमदारांकडनं श्रेयवादाची लढाई. संजय राऊत यांच्या बोलण्याला महत्त्व देत नाही. खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. अजित पवारांचा एनडीएत निर्धारपूर्वक सहभागी होण्याचा निर्णय होता. तटकरेंची माहिती. साताऱ्यातील कोरेगावमध्ये राजकीय वातावरण तापलं. कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप. शशिकांत शिंदे यांचं पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन. पुणे भाजप गटनेते गणेश बिडकर यांनी मंत्री मुरलीधर मोहोळांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट. महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची माहिती. अमोल मिटकरींच्या अजित पवारांच्या घातपाताच्या शंकेला संजय राऊतांचाही दुजोरा. दादांसोबत भाजप भ्रष्टाचाराची फाईल घेऊन गेले होते का. राऊतांचा सवाल. अमरावतीमध्ये महानगरपालिकामध्ये युवा स्वाभिमान पक्षाचा सर्वानुमते निर्णय. 15.25 वर्षांचा उपमहापौर फॉर्म्युला. उपमहापौर सचिन भेंडे आणि अजय जयस्वाल यांना संधी. अहिल्यानगरमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार जाहीर. राष्ट्रवादीच्या ज्योती गाडेंचा महापौर पदासाठी अर्ज. भाजपच्या धनंजय जाधवांनी दाखल केला उपमहापौर पदासाठी अर्ज. कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून रुपाराणी निकम यांची निवड. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडनं करण्यात आला त्यांचा सत्कार. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला बिनविरोध महापौर भाजपचा होणार तर राष्ट्रवादी महापौर पदासाठी उमेदवार देणार नाही. महापौर पदाची निवडणूक न लढण्याचा राष्ट्रवादीचा महत्त्वाचा निर्णय. चंद्रपूर पालिकेमध्ये भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र सत्तेमध्ये येण्याची शक्यता. जो महापौर पद देईल त्यांच्यासोबत आम्ही जाऊन. निवडणुकीच्या पूर्वी आम्ही काँग्रेसकडे प्रस्ताव दिला होता पण त्यांनी आघाडी केली नाही. चंद्रपूर जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांची माहिती.
नागपूरमध्ये भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी केली महापौर आणि उपमहापौर पदाची घोषणा। महापौर पदासाठी नीता ठाकरे आणि उपमहापौर पदासाठी लीला हातीवेड यांचं नाव निश्चित। राज्यात 29 महापालिकेच्या निवडणुका पार। महापौर पदासाठी निवडणूक होणार, तर काही जिल्ह्यात महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस। कोल्हापूरच्या महापौर पदासाठी भाजपकडून रूपा राणी निकम यांचं नाव निश्चित, तर उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी केली त्यांच्या नावाची घोषणा। सोलापूर महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपकडून अर्ज दाखल। महापौर पदासाठी विनायक कोंड्याल यांचा अर्ज दाखल, तर उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांचा अर्ज दाखल। छत्रपती संभाजीनगर महापौर पदासाठी भाजपकडून 3 नावं निश्चित। शहरामध्ये भाजपचाच महापौर होणार, हे जवळपास स्पष्ट। नेमकी संधी कुणाला मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। अमरावती महापौर पदाची निवडणूक 6 फेब्रुवारीला होणार। महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख। नाशिकमध्ये अजित पवारांच्या शोकसभेचं आयोजन। शोकसभेसाठी छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार आणि पदाधिकारी सुद्धा उपस्थित। भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी घेतलं अजितदादांच्या अस्थीचं दर्शन। पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा दादांनी पेढा भरून शुभेच्छा दिल्या होत्या। निरंजन डावखरे यांच्याकडनं दादांच्या आठवणींना उजाळा। ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये अजित पवारांचा अस्थिकलश। सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी घेतलं अस्थिकलशाचं दर्शन। पुण्यातील कलाकार कट्ट्यावरील कलाकारांची अजित पवारांना अनोखी श्रद्धांजली। आमदार रोहित पवारांनी या संदर्भातला एक व्हिडिओ शेअर केला। कोल्हापूरमध्ये दिवंगत अजित पवारांचा अस्थिकलश दाखल। राष्ट्रवादी मार्केट यार्डमधील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये अस्थिकलश ठेवण्यात येणार। मंत्री चंद्रकांत पाटलांनी अस्थिकलशाचं दर्शन घेतलं। जळगावमध्ये छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहामध्ये अजितदादांसाठी शोकसभेचं आयोजन। शोकसभेला मंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे यांच्यासह साहित्यिक, कलावंत आणि नागरिकांची उपस्थिती। छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयामध्ये अजितदादांचा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये या महाविद्यालयामध्ये अनेक कार्यक्रम पार पडले होते। अजित पवारांच्या अस्थिकलशाचं मावळ तालुक्यामध्ये आगमन। लाडक्या बहिणींनी विधिवत पूजन करत स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली। अजित पवारांचा अस्थिकलश नागपूरमध्ये आणणार। नागपूरच्या राष्ट्रवादी पक्ष कार्यालयामध्ये अस्थींचं दर्शन घेता येणार। कार्यकर्त्यांना उद्या सकाळी 9 पासून अस्थींचं दर्शन घेता येणार। कोल्हापूरमध्ये मार्केट यार्ड येथील राष्ट्रवादी कार्यालयामध्ये अजितदादांचा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आलाय। मंत्री हसन मुश्रीफांसह अनेक नेते दर्शनासाठी कार्यालयामध्ये उपस्थित होते। वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिवंगत अजित पवारांना आदरांजली। यावेळी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींची मोठ्या संख्येने उपस्थिती। 2 मिनिटं मौन पाळत आदरांजली। चाकण कृषी बाजारामध्ये भाजीपाल्याची मोठी आवक। लसणाचे दर कोसळले, कांदा स्थिर, पालेभाज्यांचे दर मात्र तेजी। मागणी घटल्यानं गुलटेकडी फुल बाजारामध्ये दर निम्म्यावर। सुट्ट्या फुलांचे भाव घसरले, शोभिवंत फुलांचे दर मात्र कायम। आवक वाढल्यानं गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये संत्रीचे दर 20% घसरले। राजस्थान आणि अहिल्यानगरातील हंगाम बहरला। मागणी कमी झाल्याचा बाजारावर मोठा परिणाम सध्या होतोय। मटार, सिमला मिरची, काकडी, हिरव्या मिरचीला मात्र मागणीमुळे भाववाढ। मटार, सिमला मिरची आणि काकडीच्या भावात सुमारे 10 ते 20% घट। आवक घटल्यानं शेंगदाण्याचे दर विक्रमी पातळीवर। पुणे भुसार बाजारामध्ये तुटवड्याचा फटका। शेंगदाणा तेलाच्या दरात देखील मोठी वाढ। थंडीचा फटका। पुण्यातील गणेश पेठेमध्ये मासळीचे दर 10% वाढले। मासळीची आवक घटली। चिकन आणि अंडी मात्र स्वस्त। अलिबागच्या पांढऱ्या कांद्याची आस्ते कदम एंट्री। पावसानं मुक्काम वाढवल्यानं शेतकऱ्यांचं वेळापत्रक कोलमडलं। तूर बाजार दरानं ओलांडला 9,000चा उंबरठा। 10,000चा टप्पा गाठण्याची शक्यता। ओव्याची आवक वाढली तरीही क्विंटलला 14,000 रुपयांपर्यंत दर। 2,000नी दर वाढले। यंदा द्राक्षाचे दर दुप्पट, मात्र उत्पादन आलं निम्म्यावर। हवामानामुळे बागायतदार शेतकरी संकटात। फळभाज्यांचे दर स्थिर। खरबूज आणि कलिंगडाची मागणी वाढली। जळगावमध्ये खानदेश कृषी संस्कृती महोत्सव आणि पशु प्रदर्शनाचं आयोजन। खानदेश कृषी संस्कृती महोत्सव आणि पशु प्रदर्शनाचं पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते उद्घाटन। फळांचा राजा सांगलीमध्ये दाखल। 1 डझन आंब्याच्या बॉक्सला 4,000 ते 6,000 100 रुपयांचा विक्रमी दर। आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा।
जम्मू काश्मीरमधील पूंछमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी. सध्या बर्फवृष्टी हटवण्याचं काम सुरू. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये महाकाल मंदिरामध्ये भस्म आरतीसाठी लाखो भाविक उपस्थित. थायलंडमध्ये होणार हत्तीणींचं गर्भनिरोधक लसीकरण. सरकारच्या अजब निर्णयाची जगभरामध्ये आता चर्चा. कर्नाटकच्या मंकी फिव्हरचा कहर. 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू. घटनेमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून या आजाराबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जाते. वयाच्या 90व्या वर्षीय दलाई लामांना पहिला ग्रॅमी पुरस्कार. बेस्ट ऑडिओ बुक श्रेणीमध्ये मारली बाजी. दहशतवाद पोसणे पाकिस्तानच्या अंगाशी. बलुचिस्तानमध्ये हिंसाचार. 50 जणांचा मृत्यू तर 145 अतिरेक्यांचा खात्मा केल्याचा दावा. ट्रम्प यांच्या नव्या निर्णयानं सांस्कृतिक वर्तुळामध्ये मोठी खळबळ. आधी वस्तूवर स्वतःचं नाव लावलं, आता दुरुस्तीच्या नावाखाली 2 वर्ष ठेवणार बंद. भारत इराणच्या ऐवजी आता व्हेनेझुएलाकडून कच्चं तेल खरेदी करणार. डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. मीरा भाईंदरमध्ये चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेला आरोपी फरार. पोलिसांकडून फरार आरोपी 12 तासात जेरबंद. कराड शहर आणि परिसरामध्ये दिवसा आणि रात्री घरफोडी, रिक्षा चोरीसारखे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना अटक. 13,30,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त. एकूण 9 गुन्हे उघडकीस. नाशिक रोडमध्ये अल्पवयीन मुलगी बेपत्ता. अज्ञात व्यक्तीनं मुलीला पळून नेल्याचा संशय, तर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल. पुण्यामध्ये हॉटेल कॉन्डॉरच्या मालकाच्या नावानं 21 लाख रुपयांची फसवणूक. तर या प्रकरणी आता पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. पोलिसांनी तपासही सुरू केला. बीडच्या शिरूर तालुक्यामध्ये तरुणाची हत्येचं कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट. पुढील तपास सुरू. नागपूरमध्ये घरफोडी करणाऱ्या 2 आरोपींना अटक. आरोपींकडून जवळपास 3 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त. आरोपींच्या विरोधात 22 गुन्हे दाखल असल्याची पोलिसांची माहिती. बीडच्या हनुमंत पिंपरी शिवारामध्ये चुलत भावानं केली भावाची हत्या. मुंबईतील घराच्या वादातून तरुणाची हत्या. पोलिसांनी 1 तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. हिंगोली रेल्वे स्टेशन परिसरामध्ये भर दिवसा युवकावर जीवघेणा हल्ला. 3 हल्लेखोरांनी युवकावर चाकू हल्ला केला. युवक गंभीर जखमी. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं गळ्यातील मंगळसूत्र ओरबडलं. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची आणि स्थानिकांची मागणी. नाशिकमध्ये भीक मागण्याच्या बहाण्यानं महिलांकडून चोरी. 6 महिलांच्या टोळीनं घरफोडी करत 8,000 रुपयांची चोरी केली, तर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. छत्रपती संभाजीनगरमध्ये भिशीमध्ये जादा परताव्याचा आमिष दाखवत फसवणूक. 15पेक्षा अधिक लोकांची तब्बल 2 कोटी 91 लाख रुपयांची फसवणूक, तर माय लेकावर गुन्हा दाखल. पंतप्रधानांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या सिडको पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. पंतप्रधानांच्या छायाचित्राशी छेडछाड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. अमरावती मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्याचा उपद्रव. तपासणीच्या दरम्यान शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी. घटनेनंतर कारागृहामध्ये तणाव. या प्रकरणी कैद्याच्या विरोधात फ्रेझरपुरा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. पुण्यामध्ये दीप्ती मगर चौधरी हुंडाबळी प्रकरणी आरोपी सासू, नवरा आणि त्यांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ. आरोपींकडनं पोलीस तपासामध्ये सहकार्य नाही. सासरा आणि दीर अद्यापही फरारच. वर्ध्याच्या देवळी पोलिसांच्या अवैध दारू विक्रीवर धडक कारवाई, तर 5 आरोपींवर गुन्हा दाखल. 60,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त. दिग्दर्शक रोहित शेट्टींच्या घरावर गोळीबार. या प्रकरणी 5 आरोपी पोलिसांच्या अटकेत. 5 फेब्रुवारीपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी. पुण्यातील वारजे पोलिसांची धडाकेबाज कारवाई. पुण्यातील ट्रॅफिक सिग्नलच्या 34 बॅटऱ्या लंपास. वानवडी पोलिसांकडून 4 आरोपी अटकेत. पोलिसांच्या कारवाईत 68,000 रुपयांच्या 34 बॅटऱ्या हस्तगत. विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांचं महिला कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन. महिलेच्या तक्रारीवरून नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या तुमसर मार्गावर अपघात. वाळूच्या ट्रकनं दुचाकीस्वाराला चिरडलं. एकाचा जागीच मृत्यू. पुणे पोलीस आयुक्तांनी घेतली ड्रंक ड्राईव्ह केसमधील आरोपींची शाळा. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकांना कार्यक्रमातून खडेबोल सुनावले. मुंबई गोवा महामार्गावर अपघात. पादचारी महिलेला कारची जोराची धडक. या घटनेमध्ये महिलेचा मृत्यू. पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणी 10 पैकी 3 आरोपींना जामीन मंजूर. रक्ताचे नमुने बदलल्याचा होता गंभीर आरोप.
पुण्याच्या बाभळमध्ये 30 वर्षीय महिलेची 2 चिमुकल्या मुलांसह आत्महत्या. सतत मद्यपान करणाऱ्या पतीच्या जाचाला कंटाळत आत्महत्या. आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. मालवणच्या तारकर्ली येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यालयाला पहाटे भीषण आग. जीवितहानी नाही, मात्र कार्यालय पूर्णपणे जळून खाक. शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. अनेक रागातून मातेची चिमुकल्यासह विहिरीमध्ये आत्महत्या. बीडच्या लिंबारोई शिवारातील प्रकार. पतीनं मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून पत्नीची आत्महत्या. मुंबईत पोलीस प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी. मुलांच्या तस्करीची टोळी सक्रिय असल्याची भीती. 36 तासात 12 मुलं बेपत्ता, 8 मुलींचा समावेश. भंडाऱ्यामध्ये बिबट्याचा मानवी वस्तीजवळ वावर वाढला. जांभोरा पालोरा शिवारातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याचा बंदोबस्त करावा, ग्रामस्थांची मागणी. काँग्रेसनेते राहुल गांधींच्या भाषणावेळी लोकसभेत गदारोळ. चीनचे 4 तंबू भारताच्या हद्दीत ठोकल्याचा राहुल गांधींचा दावा. जनरल नरवणेंच्या पुस्तकातील मुद्द्यांवर लोकसभेत गोंधळ. राहुल गांधींकडून नरवणेंच्या पुस्तकाचा संदर्भ देण्याचा प्रयत्न. अप्रकाशित पुस्तकाचा उल्लेख केल्यानं सत्ताधाऱ्यांचा गोंधळ. पुस्तकातल्या गोष्टी अधिकृत आहेत, राहुल गांधींचा दावा. राजनाथ सिंह अमित शहांचा राहुल गांधींच्या मुद्द्यांवर आक्षेप. जनरल नरवणेंचं पुस्तक प्रकाशित झालेलं नाही, राजनाथ सिंह यांचं वक्तव्य. पुस्तक प्रकाशित नाही, मग उल्लेख का? अध्यक्ष ओम बिर्ला यांचा सवाल. जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के. जीवितहानी किंवा मालमत्तेचं कोणतंही नुकसान नाही. सैफ अली खान, करीना कपूर मुलांसोबत एअरपोर्टवर स्पॉट. मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होतोय. सलमान खान नेहमीच आपल्या लुकनं आणि अभिनयानं मन जिंकतो. अलीकडे सलमान खान एका कार्यक्रमामध्ये दिसला. सोनम कपूर अहुजा एका शूट दरम्यान स्पॉट. मोठ्या प्रमाणात चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.